हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीसीए ॲडमिशन 2025 साठी आपण टॉप कॉलेजेस नागपूर आणि नाशिकचे बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला कट ऑफ किती लागणार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि फीस किती आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला आपण वळूया आपल्या टॉपिककडे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले तर आपण नागपूरचे जे कॉलेजेस आहेत ते बघूया, नंतर नाशिकचे बघूया. ओके. जी.एच. राय सोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर इथे बघा 60 ते 80,000 रुपये फीस आहे. 85 पर्सेंटाईल तुम्हाला लागतात जनरल कॅटेगरीसाठी आणि तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर 10% हे कट ऑफ जे आहे खाली येतो. 10 ते 15 कट ऑफ. ओके. 10 ते 15 पर्सेंटाईल. ओके. तर इथे बघा, हे एक रिपोर्टेड कॉलेज आहे BCA साठी. रिमार्क दिलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर कॉलेज नागपूर. इथे फीज आहे 25 ते 35,000 रुपये फीज आहे. 75 पर्सेंटाईल तुम्हाला लागतात. त्याच्यानंतर इथे फॅकल्टी इथे चांगली आहे आणि प्लेसमेंट ही होते इथे. ओके. त्याच्यानंतर आहे हिस्लॉप कॉलेज नागपूर. तर इथे बघा 30 ते 40,000 रुपये पर इयर फीज आहे. 70 पर्सेंटाईल पाहिजे तुम्हाला. इथे प्रत्येक कॉलेजमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 10 ते 15 पर्सेंटाईल जे आहे कट ऑफ खाली येतो. ओके. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. तर रिमार्क आहे बघा, ओल्डेस्ट आहे म्हणजे जुना कॉलेज आहे आणि रिपोर्टेड कॉलेज आहे. त्याच्यानंतर इथे कॅम्पस वगैरे एन्व्हायरमेंटल चांगलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूरचं आहे. 70 ते 90,000 रुपये पर इयर फीज आहे. इथे 80 प्लस इथे पर्सेंटाईल लागतात तुम्हाला BCA मध्ये, BCA CET मध्ये. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लेसमेंट वगैरे इथे होते. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे इथे चांगलं आहे, गुड आहे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, धन्वंते नॅशनल कॉलेज ऑफ नागपूर. तर इथे 20 ते 30,000 रुपये फीज असते पर इयरची. 65 तुम्हाला पर्सेंटाईल पाहिजे. रिमार्क आहे अफोर्डेबल अँड गुड फॉर अकॅडमिक्स. अफोर्डेबल आहे म्हणजे फीज वगैरे कमी आहे. जे विद्यार्थी त्यांची इथे आर्थिक स्थिती असते ते एवढी चांगली नसते तर इथे त्यांनी घेतलं ऍडमिशन तर चालतं. ओके. नेक्स्ट आहे फ्रान्सिक दे सेल्स कॉलेज SFS नागपूरचं आहे. 25 ते 35,000 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर 60 पर्सेंटाईल पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आलात तर 45-50 पर्सेंटाईल वरती पण तुमचा नंबर इथे लागून जातो. गुड फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. ओके. त्याच्यानंतर आहे नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट. तर इथे बघा 40 ते 50,000 रुपये पर इयर फीज आहे. 60 पर्सेंटाईल तुम्हाला लागतात. डिसेंट प्लेसमेंट अँड फॅकल्टीज. बघा इथे तुमची प्लेसमेंट वगैरे पण होते. त्याच्यानंतर फॅकल्टी वगैरे पण चांगली आहे इथे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पुढच्या वर्षी BCA, BBA, BBM, BMS या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर त्यांच्यासाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे मी. यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर, त्याच्यानंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PYQs, मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये असतं स्टडी मटेरियल. त्याची फीस 2,000 रुपये ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात. तुम्ही जर कोर्स जॉईन केलं तर इझिली इझिली तुमचं जे स्कोर आहे ते 85 प्लस जातं. ओके. तर अशा प्रकारे कोर्स आहे. जे विद्यार्थी पुढच्या वर्षी BCA, BBA ला ऍडमिशन घेणार असाल तर ऍडमिशन घेऊ शकतात आमच्याकडे, कोर्सला जॉईन करू शकतात. ओके. नेक्स्ट आहे नाशिक मधले कॉलेज बघूया आपण आता. फर्स्ट आहे की THM कॉलेज नाशिक. तर इथे 20 ते 30,000 रुपये फीज आहे. त्याच्यानंतर BCA CET चा पर्सेंटाईल तुम्हाला 80 पेक्षा जास्त लागतो इथे आणि हे रिपोर्टेड कॉलेज आहे आणि जुना पण कॉलेज आहे BCA साठी. ओके. त्याच्यानंतर आहे BYK कॉलेज ऑफ कॉमर्स. नाशिकचाच आहे. 25 ते 35,000 रुपये फीज आहे पर इयरची. 75 पेक्षा जास्त तुम्हाला पर्सेंटाईल पाहिजे आणि इथे बघा नो फॉर गुड प्लेसमेंट अँड अकॅडमिक एन्व्हायरमेंट.
ते प्लेसमेंट वगैरे पण होती तुमची आणि अकॅडमिक एन्व्हायरमेंट ही चांगलं आहे. ओके. नेक्स्ट आहे संदीप युनिव्हर्सिटी नाशिक. हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे एक. बघा इथे 60 ते 70 हजार रुपये फीज असते. 60 ते 80 हजार रुपये पर इयर फीज असते. 70 पर्सेंटाईल तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी विथ मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यानंतर प्लेसमेंटसाठीही चांगला आहे. नेक्स्ट आहे MVP समाज आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नाशिक. तर इथे 20 ते 30 हजार रुपये पर इयर फीज आहे. त्याच्यानंतर 70 पर्सेंटाईल तुम्हाला लागतात. गुड फॅकल्टी अँड कॅम्पस फॅसिलिटीज. इथे फॅकल्टी वगैरे चांगली आहे. त्याच्यानंतर कॅम्पसची सगळी फॅसिलिटी तुम्हाला इथे भेटते. ओके. नेक्स्ट आहे SNJBS कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स चांदवड नाशिक. तर इथे 25 ते 35 हजार रुपये फीज आहे बघा पर इयरची. 65 पर्सेंटाईल तुम्हाला पाहिजे. गुड फॉर अकॅडमिक अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट. ओके. अकॅडमिक साठी चांगलं आहे. त्याच्यानंतर आहे गोखले एज्युकेशन सोसायटी RNC आर्ट. त्याच्यानंतर JDB कॉमर्स NSC सायन्स कॉलेज नाशिक. तर इथे बघा 20 ते 30 हजार रुपये फीज आहे. 60 पर्सेंटाईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 60 पर्सेंटाईल असेल तुम्हाला तर इथे तुम्ही अप्लाय करू शकतात. इथे अफोर्डेबल आहे म्हणजे फीज वगैरे कमी आहे. रिपोर्टेड कॉलेज आहे हे नाशिक मधला. त्याच्यानंतर आहे नाशिक कॅम्ब्रिज कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट नाशिक. तर इथे 30 ते 40 हजार रुपये फीज आहे पर इयरची. 60 पर्सेंटाईल असेल तुम्हाला तर तुम्ही इथे घेऊ शकतात ऍडमिशन. त्याच्यानंतर प्लेसमेंट फॅकल्टी वगैरे इथे चांगली आहे. ओके. प्लेसमेंट ही होते इथून. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काही कॉलेजेस होते नाशिक आणि नागपूर मधले. हे ओव्हरऑल आपण बेसिक माहिती त्याची बघितलेली आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी पुढच्या वर्षी ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना तर CET द्यायची असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. आता हे लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेले आहे तर तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता आताच. ओके. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.